नमस्कार मंडळी, आज बघूया कोंबडी वडे कसे बनवायचे। हे वडे बघा दिसायला तर अगदी सुंदर झालेले आहेत, चवीला देखील तितकेच अप्रतिम झालेत। शिवाय हे वडे अजिबात तेलकट होत नाही आहेत। ह्या वड्यांच्या भाजणीचा रेसिपी किंवा भाजणीचा कशी बनवायची याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे। जर बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता ह्या पिठापैकी 3 वाट्या भरून पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। फक्त ही जी वाटी भरून घेतो ती सपाट वाटी भरून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार इथे तुम्ही पीठ घ्या, फक्त ते एका वाटीने किंवा एका भांड्याने मोजून घ्या। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि अगदी छोटा पाव चमचा हळद घातलेली आहे। तर हळद इथे आपल्याला कमीच वापरायची आहे, जेणेकरून वडे आपले करपणार नाहीत किंवा तळल्यानंतर करपल्यासारखे दिसणार नाहीत। आता मीठ आणि हळद पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्याचबरोबर ज्या वाटीने मोजून पीठ घेतले त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी पाणी उकळवून घेतलेलं आहे। यामध्ये 1 छोटा चमचा बारीक चिरलेला गूळ घालून घेतलेला आहे आणि 1 छोटा कांदा खिसणीने खिसून घेतलेला आहे, तो घातला आहे। इथे तुम्ही कांदा मिक्सरवरती फिरवून घेऊ शकता। आता हे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित 1 मिनिटभर आपल्याला उकळवून घ्यायचं आहे। इथे जे गूळ वापरला आहे तो ईस्टचं काम करतो, त्यामुळे आपले जे वडे आहेत ते टम्म फुगतात आणि कांदा जो आहे तो पीठ आंबवण्याचं काम करतो, त्यामुळे चवीला देखील आपले वडे अगदी छान होतात। तर 1 मिनिटभर इथे हे पाणी उकळवून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि हे जे पाणी आहे ते या पिठामध्ये मी ओतून घेतलेलं आहे। तर 3 वाट्या पिठासाठी 1.5 वाटी पाणी अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता हे जे पाणी आहे ते चमच्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं। पाणी गरम आहे त्यामुळे हाताला चटका लागण्याची शक्यता असते, त्यामुळे चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर गूळ आणि कांदा वापरल्यामुळे चवीत असा काही फारसा फरक पडत नाही किंवा वडे आपले गोडसर होतात असं काही होत नाही। अगदी एवढ्या पिठासाठी फक्त छोटा 1 चमचा पण इथे गूळ वापरलेला आहे। आता हाताला सहन होईल इतपत थंड झालं की आपल्याला हे पीठ अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। वरून पाणी घेण्याची अजिबात आवश्यकता लागत नाही। तर बघा, आपण भाकरीला जे पीठ मळतो त्याच्यापेक्षा अगदी थोडंसं घट्टसर हे पीठ इथे मळून तयार झालेलं आहे। आता हे जे पीठ आहे ते एका भांड्यामध्ये मी काढून घेतले आणि ह्या पिठाला मधोमध अशा पद्धतीने एक वाटी बनवून घेत आहे। आता ह्या ज्या पिठाला आपण धुरी देणार आहोत, कोळशाची धुरी देणार आहोत, त्यामुळे इथे मी अशा पद्धतीने ही वाटी बनवून घेतलेली आहे आणि पिठाला साईडने देखील असे होल केलेले आहेत, जेणेकरून जी धुरी देणार आहोत ती सर्व पिठामध्ये व्यवस्थित मुरली जाईल। आता जो खड्डा केलेला आहे त्यामध्ये एक स्टीलची वाटी ठेवलेली आहे आणि यामध्ये फुलवून घेतलेला एक कोळसा ठेवून दिला आहे। त्याच्यावरती आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे। आता जर कोळसा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे दालचिनी किंवा नारळाची करवंटी असते ती देखील जाळावरती धरून त्याचा कोळसा बनवून तुम्ही घेऊ शकता आणि तूप घातल्यानंतर पटकन याच्यावरती झाकण ठेवायचं आणि याच्यावरती एक ओझा डबा किंवा असा बत्ता असा ठेवून द्यायचा, जेणेकरून ही धुरी बाउलच्या बाहेर पडू नये, ती पिठामध्ये मुरली जावी। तर असंच आपल्याला 1-2 तास तरी आपल्याला हे पीठ ठेवून द्यायचं आहे। आता 2 तासानंतर हे पीठ बघूयात। तर ही जी धुरी आहे ती पिठामध्ये मुरलेली आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला हे जे पीठ आहे ते अगदी 3 ते 4 मिनिट मळून घ्यायचं आहे। तर इथे हे पीठ बघा थोडंसं सैलसर झालेलं आहे।
त्यामुळे अगदी हे व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ व्यवस्थित एकसारखं होईल आणि आपण जेव्हा याचे वडे बनवू तेव्हा ते अगदी व्यवस्थित बनतील, त्याला कुठेही चिरा पडणार नाहीत. त्यामुळे हे व्यवस्थित 3 ते 4 मिनिट आपल्याला हाताला तेल लावत लावत मळून घ्यायचं आहे. आणि ही जी धुरी दिली आहे त्यामुळे आपल्या वड्यांना छान चव येते. तर इथे बघा अगदी व्यवस्थित असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता ह्या पिठापैकी एक उंडा मी तोडून घेतलेला आहे आणि त्याचा रोल बनवून अशा पद्धतीने आपल्याला लिंबा एवढा याचा एक गोळा तोडून घ्यायचा आहे. आणि हा जो गोळा आहे तो पुन्हा हातावरती अशा पद्धतीने व्यवस्थित असा मळून घ्यायचा, जेणेकरून हे पीठ अगदी सॉफ्ट होतं आणि वडे देखील ह्याचे छान बनतात, एकसारखे बनतात. ह्या वड्यांना कुठेही चीर पडत नाही. तर अशा पद्धतीने हा गोळा तयार करून घेतला आहे. तो एका पॉलिथिनवरती ठेवून घेतलेला आहे आणि पॉलिथिनला थोडंसं तेल लावले आणि थोडासा चपटा करून हाताच्या ह्या सहाय्याने अशा पद्धतीने वडा आपल्याला थापून घ्यायचा आहे. बोटाने देखील तुम्ही हा वडा थापून घेऊ शकता, फक्त हाताच्या ह्या भागाने घेतल्यामुळे वडे एकसारखे तयार होतात. बोटांनी केल्यामुळे कुठे जाड कुठे पातळ असे तयार होतात. त्यामुळे अशा पद्धतीने हे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. तर इथे बघा अशा पद्धतीने हा वडा तयार केला आहे. याची तुम्हाला जाडी दाखवते, खूप जास्त पातळ नाही आणि अगदी जाडही नाही. अशा पद्धतीचा हा वडा थापून घेतला आहे आणि मधोमध याला एक होल करून घेतलेला आहे. आता दुसरी पद्धत एक दाखवते. अशाच पद्धतीने एक गोळा घेतला आहे, तो हातावरती व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे आणि पॉलिथिनला थोडंसं तेल लावायचं आणि वरून ह्या गोळ्यावरती वरून देखील पॉलिथिन अंथरून घ्यायची आणि एका डिशच्या सहाय्याने अशा पद्धतीने गोळा आपल्याला प्रेस करून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असा वडा आपला पटकन तयार होतो आणि हा वडा एकसारखा बनतो. तर इथे बघा मस्त असा हा वडा तयार झाला आहे. ह्याला देखील मधून होल पाडलेला आहे. आता इथे आपण वडे तळून घेऊया. तर वडे तळण्यासाठी इथे मीडियम टू हाय फ्लेमवर तेल गरम करून घेतले आणि एकदा तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. आता एक पिठाचा गोळा यामध्ये घालून बघते, तर इथे हा जो गोळा आहे तो पटकन असा वरती आलेला आहे, याचा अर्थ तेल अगदी परफेक्ट तापलेलं आहे. तर आता वडे सोडून घेऊया. तर वडे थापलेल्याची जी खालची बाजू आहे ती कढईमध्ये देखील खालच्याच साईडला सोडायची आणि अशा पद्धतीने वडे तळून घ्यायचे. वडे तळत असताना खूप जास्त वेळा त्याला आलटीपलटी करायचं नाही, नाहीतर वडे आपले तेलकट होतात. तर 2 ते 3 वेळाच मी इथे वडे अलटपलट असं करून तळून घेतलेले आहेत. तर इथे बघताय मस्त असा वडा आपला फुगलेला आहे. फक्त 2 ते 3 वेळाच या वड्याला अलटपलट मी केलेला आहे. मस्त असा वडा फुगलेला आहे आणि अशा पद्धतीने हा वडा तयार झाला आहे. आता अजून एक वडा तुम्हाला मी तळून दाखवते. तर इथे बघा वडा थापलेली जी खालची बाजू आहे ती कढईमध्ये देखील खालच्याच साईडला सोडायची. अशा पद्धतीने हा वडा तेलामध्ये सोडून घ्यायचा आणि थोडासा तो फुगेपर्यंत त्याला अजिबात झारा लावायचा नाही. तर इथे बघा मस्त असा वडा दुसरा देखील तयार झालेला आहे. फक्त 2 ते 3 वेळाच याला अलटपलट करायचं आहे. खूप वेळा अलटपलट केलं तर वडे तेलकट होतात. तर अशाच पद्धतीने इथे वडे तयार करून झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.